याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे याला विचित्रगड हे नाव आहे. रायरेश्वराचं पठार वगैरे, काळूबाईचं मांढरदेवीचं पठार आणि या बाजूला आपला किल्ला. यातील एक टाके जमिनीच्या पोटात असून ते प्यायच्या पाण्याचे आहे. गडाची संपूर्ण माहिती ज्या ज्या ठिकाणी ज्या वास्तू आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे यंत्र बसवण्यात आलेले आहे. वाट खूपच अवघड आहे. त्या काळात ही वाट थोडीशी सोपी असू शकते किंवा इथून दूर लावून हे मावळे हे उतरत असतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन किल्ल्याची सफर, ज्याचं नाव आहे विचित्रगड, म्हणजेच आपला रोहिडा किल्ला. रोहिडा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भोर गावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे. या गावातील शाळेसमोर गडावर जाता येते. किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1083 मीटर एवढी आहे. रोहिडा गडाच्या पायथ्यापासून चढायला सुरुवात केली आहे आणि ह्या किल्ल्याला विचित्रगड का म्हटलं जातं तर याच्या विशिष्ट अशा रचनेमुळे याला विचित्रगड हे नाव आहे. आणि थोडी एक 5 ते 10 मिनिटाची वाट राहिली आहे. किल्ल्याला 3 मुख्य दरवाजे आणि 1 चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवडी आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर सुरुवातीला बांधलेल्या पायऱ्यांची आणि नंतर कातळात खोदलेल्या पायऱ्यांची एक वाट असून ती गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जाते. तर या ठिकाणी दुसरं प्रवेशद्वार आहे आणि या दुसऱ्या प्रवेशद्वारातून वरती आल्यावर आपल्याला अजून एक तिसरं प्रवेशद्वार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे प्रवेशद्वार इथून आपण आतमध्ये आलो की या ठिकाणी अशा प्रकारे पाण्याचा टाका आहे. यात पाणी देखील आहे. तिसऱ्या दरवाजावर डाव्या बाजूला मराठी आणि उजव्या बाजूला फारसी भाषेत शिलालेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैनिक महाराजांना येऊन मिळाले. तिसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण गडाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. समोरच टीम हडपसर यांनी नव्याने संवर्धन करण्यात आलेले मारुतीचे मंदिर आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला इथे राजवाड्याचे आणि राजसदरेचे काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डाव्या बाजूने गड फेरी मारायला सुरुवात केली. गडावर मोठ्या प्रमाणात वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. बाजूलाच वीरांच्या समाध्या आहेत. त्याच्या बाजूला एक पाण्याचे टाके आणि रोहिड मल्लाचे मंदिर आहे. दक्षिणेला चालत गेलो असता जुन्या काळातील भांडी, कौलं इत्यादी अवशेष पाहायला ठेवले आहेत. आपण आता दक्षिणेकडील बुरुजाकडे चाललो आहोत. तर दक्षिणेकडील बुरुज हा समोरच्या बाजूला आपल्याला दिसतो आहे. भरपूर प्रमाणात येथे झाडे लावण्यात आलेली आहेत. तर झाडांना ठिबक सिंचन पाणी देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाईपलाईन केलेली आहे. पाहू शकता या बाजूने आपण आलो होतो. हा शिरवले बुरुज. यानंतर या बाजूला आपण जाणार आहोत पश्चिमेच्या दिशेने. गडाला भक्कम असे 7 बुरुज आहेत. फत्ते, शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, सर्जा ही त्यांची नावे. गडावर चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गडावरचा हा एक किल्ल्यावर प्रत्येक वास्तू शेजारी सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र बसवले आहे. हे ऑडिओ युनिट श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आले आहे. गडकोट संवर्धन करण्यासाठी लोकवर्गणीची कायम गरज भासते. संस्थेच्या QR कोडवर तुम्ही तुमचे आर्थिक योगदान पाठवू शकता. पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यात आलेली आहे. पाहू शकता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर हे टाके इथे आहेत. इतर टाकी वापराच्या पाण्याचे आहेत. गडावर मोठ्या प्रमाणात अश्वदळ, सैनिकांचे आणि इतर लोकांचे तसेच प्राण्यांचे वास्तव्य असायचे. त्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी गडावर दगडामध्ये खोदकाम करून टाके निर्माण केले जात असत. या ठिकाणी हे पंप लावण्यात आलेले आहेत. हातपंप आहेत वाटतं. हाताच्या साह्याने आपण इथून पाणी या टाकीतून काढू शकतो. या ठिकाणी बरीच टाकी आहेत ज्याचे संवर्धन करण्यात आलेले आहे. पुढे उत्तरेच्या टोकाला वाघजाई बुरुज आहे. बुरुज अजूनही मजबूत स्थितीत आहे. येथून पुढे सर्जा बुरुज आणि बाजूला चोर दरवाजा पाहायला मिळतो. वाट खूपच अवघड आहे. त्या काळात ही वाट थोडीशी सोपी असू शकते किंवा येथून दोर लावून हे मावळे हे उतरत असतील. गडाचा संपूर्ण परिसर पाहून
आता मी गड उतरायला घेतला आहे. 3ऱ्या क्रमांकाचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी देखील अशाच प्रकारचा ऑडिओ आपल्याला ऐकायला मिळतो आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला हे ऐकायला मिळतं. तसेच गडाची संपूर्ण माहिती ज्या ज्या ठिकाणी ज्या वास्तू आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे यंत्र बसवण्यात आलेले आहेत. संपूर्ण गड फेरी पूर्ण करून मी गड उतरायला घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला रोहिडा किल्ल्याची सफर कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.